लाईव्हला बघलं तेव्हा डिझाईनवर लवकर आलं. आणि सन्माननीय प्रशांत की आमचे सन्माननीय माजी उपमहापौर आणि सन्माननीय आमचे कळवा मुंब्रा शहर प्रमुख असलेले कळवा मुंब्राचे संपर्क प्रमुख असलेले राजेंद्र शास्त्री सर, प्लीज आपण उपस्थित आमच्या मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यापैकी आमचे अतिशय लाडका असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने ठाणे महानगरपालिकेचे अत्यंत अभ्यासू नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने अगदी आंदोलन असू दे किंवा कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेत प्रशासनाला घाम फोडणारे ते म्हणजे आमचे आदरणीय कार्यसम्राट 3 टर्म नगरसेवक राहिलेले प्रत्येकाने निवडून आलेले व्यक्तिमत्व सुहासभाई देसाई यांचा सन्मान आपण करायचा आहे. आमचे या क्षणी आपण पाहतो इथे सन्मान आपण पाहतो आमचे प्रशांतजी देसाई साहेब जे अलोरा इंडस्ट्रीचे संचालक आहेत. प्रशांतजी देसाई साहेब त्याचा विशेष सन्मान इथे होताना आणि आता मी सन्माननीय नगरसेवक सुहासभाई देसाईंचा देखील सन्मान करण्याची विनंती करतो आहे. सन्माननीय सुहासभाई देसाई साहेबांचाही पाहतो आपण इथे सन्मान इथे होताना तब्बल 3 टर्म आपण पाहतो इथे नगरसेवक पद इथे भूषवताना आणि ह्या वेळेला आता प्रचंड मतदारांचा लीड त्यांना मिळाला आणि एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने अगदी तरुणांच्याही गळ्यातील ताईत म्हणून त्यांना म्हटलं जातं सुहासभाई देसाई. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण पाहतो माजी उपमहापौर राजेंद्र शास्त्री साहेबांच्या वतीने इथे होताना आणि सन्मान्य गिरीजी यादव साहेबांचाही सन्मान मी करण्याची विनंती करतो आहे. सन्मान आपण विनंती करतो आहे. गिरीजी यादव साहेब आपलाही सन्मान होतो. गिरीजी यादव साहेबांचा पण आपण सन्मान कृपया आपण करायचा आहे विनंती करतो. आणि त्यानंतर आमचे शिवसेना IT सेलचे प्रमुख कळवा मुंब्राचे आणि एक हँडसम व्यक्तिमत्व एक नॉलेजेबल व्यक्तिमत्व त्याने दुष्यंतजी साप्ते साहेबांचे आपण प्लीज सन्मान करायचा आहे. दुष्यंत साहेबांचाही आपण सन्मान करायचा आहे. दुष्यंतजी साप्ते आणि आता त्याचा आमचे सन्मान्य शहर प्रमुख आदरणीय शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे पाहतो. हा सन्मान इथे खास होताना आपल्या या कळवा मुंब्राचे सन्मान्य IT सेलचे प्रमुख आदरणीय दुष्यंतजी साप्ते अत्यंत नॉलेजेबल व्यक्तिमत्व आणि सोशल साईट हँडल करणार असं व्यक्तिमत्व सोशल साईट अत्यंत खोबीने हँडल करणार असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दुष्यंतजी साप्ते त्यांचाही विशेष सन्मान इथे होताना आणि त्याचप्रमाणे आमच्या खारेगावचे भूमिपुत्र सन्मान्य विभाग प्रमुख श्री श्यामजी पाटील साहेबांचाही सन्मान मी करण्याची विनंती करतो. श्यामजी पाटील साहेबांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतो. श्यामजी पाटील साहेबांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतो. आणि सन्मान्य पुनीतजी शाह सर जो कि TFT के संचालक है मालिक है उनका भी सम्मान बिल्कुल इस मंच पे हो. सुहास भाई भाऊ सुहास भाई देसाई जरा एक मिनिट आणि आपण पाहतो इथे सन्मान्य विभाग प्रमुख श्री श्यामजी पाटील साहेब सुहास भाई देसाई ना की आपण उपस्थित सन्मानाचे पुनीतजी शाह सरांचा आपण सन्मान करायचा आहे. तसंच सन्मान्य विशालजी ठाकूर उद्योजक यांचाही आपण
आणि विभाग प्रमुख श्री पारसजी यादव साहेबांचाही सन्मान कृपया मंचावरती मी करण्याची विनंती करते. पारसजी यादव साहेब आपलाही सन्मान होण्याविषयी अभिप्राय आहे. विभाग प्रमुख मी विनंती करतोय की आमचे आदरणीय सन्मान्य श्री राजेंद्र सापते साहेब यांना की आपण उपस्थित आमचे विभाग प्रमुख श्री पारसजी यादव इनका भी सन्मान बिल्कुल किया जाए अपने शुभ हाथों के द्वारा. श्री पारसजी यादव यांचा देखील प्लीज सन्मान करण्याची मी विनंती करतोय. क्रमांक 3 वरती उपस्थित राहायचंय जयकुमार काल्ले विरुद्ध शिवशंकर कल्याण. आपले बदलापूर आगरी समाजाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री गणेशजी घराते साहेब. श्री गणेशजी घराते साहेब प्लीज आपण या मंचावरती आपण यायचं आणि खास करून आमचे माथुरांचे निवास या मानाने मंचावरती आपण घेऊन यायचं. आगरी समाजाचे बदलापूरचे अध्यक्ष गणेशजी घराते. तसेच आपण पाहतो सर्वांना सातत्याने मदत करणारे सामाजिक बांधिलकी अगदी कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय श्री संतोषजी तोडकर साहेबांचं पाहतो आपण या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आणि संतोषजी तोडकर साहेबांचा बरं तो म्हणजे लोकनाथ चषक 2026 आणि त्याचा अत्यंत मानाने आपण पाहतो अगदी 6 दिवसीय 4 तारखेपासून थेट 9 तारखेपर्यंत आमच्या या शिवसेना पुरस्कृत जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या वतीने भव्य दिमागदार आयोजन करण्यात आलेले आहे. आणि नक्कीच कौतुक करावं लागेल ते म्हणजे आमचे आदरणीय असे लाडके व्यक्तिमत्व ते म्हणजे श्री राजेंद्र ठाकूर साहेब. 3 वर पुढील होणारा सामना जयकुमार काल्ले शिवशंकर कल्याण. तिसरा व अंतिम पुकार देऊन आपण वारंवार पुकार देऊन सुद्धा उपस्थित होत नाही आहात. जयकुमार काल्ले शिवशंकर कल्याण या सामन्यासाठी सामनाधिकारी तर मंडळी या कबड्डीच्या माध्यमातून तब्बल 250 संघांचा सहभाग या ठाणे जिल्ह्यामधून आहे बरं का. ठाणे जिल्ह्यामधून असं नाही की फक्त ठाणे शहरापुरता किंवा कळवा मुंब्रा शहरापुरता मर्यादित आहे तर पूर्ण ठाणे जिल्हा. आणि ठाणे जिल्हा आपणाला माहिती अथान पसरला अथान अगदी आपण पाहू शकता म्हणजे पालघर पासून अगदी त्या नाशिक पर्यंत पालघर आपल्या ठाणे जिल्ह्याची बॉर्डर आहे आणि या साईडला रायगड जिल्ह्यापर्यंत आपली बॉर्डर आहे. आणि त्या अंतर्गत एकूण 250 संघांचा सहभाग एकूण आपण पाहतो. आणि या 250 संघांच्या सहभागाच्या माध्यमातून तब्बल 2,500 खेळाडू जे आहेत या क्रीडांगणावरती एकूण 9 दिवसामध्ये एकूण 6 दिवसामध्ये आपण पाहतो खेळणार आहेत. तर अतिशय विशाल स्वरूपामध्ये आपण पाहतो की एकूणच ह्या कबड्डीच्या थराराची आता तिथे आयोजन कबड्डीच्या थराराचं तिथे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी नक्कीच कौतुक आहे आमच्या जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेचं आणि त्यांचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री राजेंद्र ठाकूर साहेबांचं. आणि मंडळी तब्बल 6 लाखांची रोख बक्षिसं लक्षात घ्या. तब्बल 6 लाखांची रोख बक्षिसांचं वाटप फायनलच्या दिवशी 9 तारखेला केलं जाणार आहे. आणि एकूण 8 गट आहेत बरं का. एकूण 8 गट आहेत. त्या अंतर्गत आंतरशालेय 14 आणि 17 वर्षाखालील मुले आणि मुली. त्यानंतर कुमार गट मुले आणि मुली. त्यातील कुमार गटात आपण उपांत्य सामना मगाशी पाहिला. त्याव्यतिरिक्त पुरुष अ गट ब गट महिला गट इत्यादी सर्व असे 8 वेगवेगळे स्तर. आणि या वेगवेगळ्या 8 स्तराच्या अंतर्गत तब्बल 6 लाखाची रोख बक्षिसं त्याचं वाटप खऱ्या अर्थाने या फायनलच्या दिवशी रोख स्वरूपात होणार आहे. हे विशेष आहे लक्षात घ्यायचं. आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म एवढा मोठा मंच
सहजच उपलब्ध होत नसतो आणि तो उपलब्ध करण्याची किमया खऱ्या अर्थाने करून दाखवलेली आहे आपल्या सर्वांचा लाडकं व्यक्तिमत्व श्री राजाबाई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि निमंत्रिका असलेल्या आमच्या सौ पूजाताई राजा ठाकूर मॅडम. हॅलो. महिला विभाग जे आंबे क्रीडा मंडळ डोंबिवली होतकरू मित्र मंडळ ठाणे खेळण्यासाठी आपल्याला दुसरा पुकार जे आंबे क्रीडा मंडळ डोंबिवली होतकरू मित्र मंडळ ठाणे. आणि त्यातचा या संपूर्ण रोजच्या रोज एकूण सामन्याची सकाळ स्वरूप असू दे किंवा सायंकाळ स्वरूप असू दे आपण पाहतो अत्यंत नेत्रदीपक अशी एकूणच व्हिडिओग्राफी जी केली जाते ना व्हिडिओग्राफी म्हणा किंवा फोटोग्राफी म्हणा ती व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी आमचे कालियाची भानुशाली मिनी फोटो स्टुडिओची कालियाची भानुशाली यांच्याद्वारे केली जाते. आपण लक्षात घ्यायचं आणि एवढंच नाही तर अगदी या व्हिडिओग्राफी झाल्याच्या नंतर अगदी त्या स्क्रीनपर्यंत एकूण ते दृश्य पोहोचवलं जातं. ते दृश्य पोहोचवण्याचं काम करण्यात श्री गणेश डिजिटल LGD आणि जे एडिटिंग जे करतात ना जे डिस्प्लेवरती आपण पाहतो बघा ते नितीनजी जेठवा त्यांचं पण खूप खूप कौतुक आहे. हा जे एक हे एडिटर जे आपण पाहतो ना स्क्रीनवरती जे एडिट करून जे स्क्रीनवरती आपण जे पाहतो ना दृश्य ते म्हणजे एक हे एडिटर अमर आणि विकी भूषण यांचं तर खूप कौतुक आहे त्यांचं. आणि विशेष म्हणजे ना आणि अर्थातच आमचे सन्मान्य आमचे भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आपण पाहतो जगदीशजी गौरी साहेब यांची इथे उपस्थिती आम्हाला प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य प्रशांतजी तळवकर साहेब यांचंही आपण पाहतो इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर सन्मान्य प्रशांतजी पवार साहेब यांचंही आपण पाहतो इथे आगमन झालं आहे. त्यांचंही शतशः मनपूर्वक अधिक स्वागत आहे. त्यानंतर कृष्णकुमारजी यादव यांचंही पाहतो आपण इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही शतशः मनपूर्वक अधिक स्वागत आहे. त्यानंतर सन्मान्य दिनेशजी शिरकर साहेब जे OBC सेलचे उपाध्यक्ष आहेत आपले ठाणे जिल्हा तर त्यांचंही आम्ही ते मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सन्मान्य दिनेशजी शिरकर साहेब यांचं. तसेच उपविभाग प्रमुख सन्मान्य श्री बळीरामजी घाट साहेब यांचा मी सन्मान करण्याची विनंती करतोय की आमचे माजी उपमहापौर श्री राजेंद्रजी साहेब कृपया त्यांचा बळीरामजी घाट साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. तसंच आपण पाहतो इथे भारतीय जनता पार्टीचे चिटणीस श्री जगदीशजी गौरी साहेब त्याचप्रमाणे सन्मान्य आमचे धीरजी शिलकरजी OBC विभागाचे पदाधिकारी आहेत उपाध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे. त्यानंतर आमचे कृष्णाजी जाधव प्रशांतजी पवार साहेब आणि प्रशांतजी तळेकर यांचं देखील खूप खूप सहर्ष स्वागत आहे. आणि तब्बल 8 वेळा सलग महाराष्ट्राचे कबड्डी प्रतिनिधित्व ज्यांनी केलंय महाराष्ट्राचे कॅप्टन पण राहिले आणि एअर इंडियाचे कोचिंग पण ज्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यावरती काही सन्मान आपण पाहतो इथे होत असताना या मंचावरती आमचे संपर्क वर्टिकल पण स्क्रीन आपण ते पाहतो. क्रमांक 3 सामना चालू करायचा आहे. सामनाधिकारी मोबाईल जी स्क्रीन आपण जी पाहतो ना ते रीलच्या माध्यमातून रील आपल्या मोबाईलमध्ये आपण रील पाहतो ना रील आणि ते रील पाठवलं होतं ना ते वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं का विशेष आहे. ते आमचे एक एडिटरचे आमचे अमर आणि विकी भूषण
सकाळचे तर त्यांचंही खूप कौतुक आहे. उमरच्या सकाळच्या कोणी नाही आणि त्याशिवाय ग्रामीणच्या हेलो देखिए हमारे सभी बाउंसर को खास करके दरखास्त है कि जितने भी यहाँ पे दर्शक जो रेलिंग को टच करके हुए खड़े हैं तो प्लीज उनको आप जरा थोड़ी साइड में इकडे पण आहेत तिकडे प्लीज त्यांनी जरा सर्वांना रिक्वेस्ट करेल दर्शकांना रेलिंग वरती आपण प्लीज बघा पुढे तर आणखी तर झोपाची फक्त बाकी आहे रेलिंग वरती पडाची फक्त बाकी आहे रेलिंग वरती चला दर्शको त्यासाठी व्हिडिओ छान पैकी बघायला रेलिंग ते खूप पुढे पुढे दर्शक जरा प्लीज थोडंसं पण रेलिंगला एकदम जोर नका नाही तर रेलिंग पडेल खाली दर्शकांना बघा ना पुढे पण सर्व दर्शक आहेत बघा रेलिंग वरती थोडं पडेल जोर देऊन थांबलेले आज मला जॉर्जियस होतं व्यक्तिमत्व ते म्हणजे नवी मुंबईची युवा तलवार श्री सुजितजी उर्फ आमचे चाचू सुतार यांचा आगमन झालेला आहे. श्री सुजितजी सुतार उर्फ चाचू यांचं आपण पाहतो या मंचावरती ते आलो आपला व्यक्तिमत्व दॅट इज मिस्टर सुजित सुतार उर्फ आमचे चाचू यांचं आपण पाहतो या मंचावरती आगमन ठेवताना युवा व्यक्तिमत्व समाजसेवक पाटील की जपणार असं व्यक्तिमत्व ते म्हणजेच आमचे आयोजक या संपूर्ण लोकनाट्यष्टाचे श्री राजा ठाकूर भाई यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच हँडसम डॅचिंग हातवाला जॉर्जियस असं व्यक्तिमत्व समाजसेवक समाज सुजितजी सुतार चाचूजी यांचं पाच आपण आगमन झालं. ठाणे सिव्हिल प्रत्येक कुठल्याही प्रकारची इंजुरी हँडल करण्यासाठी आपण पाहतो की ते या मंचावरती येते अमन सिंह आपण जरा प्लीज या मंचावरती यायचे युवा तलवार आम्ही ज्यांना म्हणतो ते यंग आयटन हाच वेळेला हँडसम जॉर्जियस पसंतीचे दीपक जी भाकरी सर प्लीज हॅलो क्रीडांगण क्रमांक 2 श्री विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे नवरत्न क्रीडा मंडळ ठाणे दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित राहायचे. महिला विभाग जय क्रीडा मंडळ डोंबिवली विरुद्ध होतकरू मित्र मंडळ ठाणे दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 1 वर उपस्थित व्हायचे. क्रीडांगण